त्याला जोडून प्रश्न असा आहे, FRP वरनं काल केंद्र राज्य सरकारला हायकोर्टानं फटकारलेला आहे. सरकार बदललं की निर्णय कसे बदलतात असं म्हटलेलं आहे. कारण FRP देण्याची जी भूमिका आहे ती सरकारनं बदलली. सरकारचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो, एखाद्या पक्षाचा नसतो. आणि बहुमतातलं सरकार ते निर्णय घेत असतं. जेव्हा तो निर्णय घेतला जातो तेव्हा ते बहुमतातलं सरकार असतं आणि संविधानानुसार निर्माण झालेल्या सरकारने घेतलेले निर्णय नवीन येणारं सरकार बदलतं, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि हायकोर्टाची भूमिका योग्य आहे, पण हायकोर्टाला विचारतंय कोण? हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, हे फक्त आपले रिमार्क्स पास करतात, पण त्याची अंमलबजावणी करण्याचं औदार्य ना केंद्रातलं सरकार दाखवत ना राज्यातलं सरकार दाखवत. एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत येणार आहेत आणि त्यांना एक पुरस्कार मिळणार आहे, ते म्हणजे माजी शिंदे यांच्या नावाचा. आणि शरद पवार आणि शिंदे एकत्र एका स्टेजवर येणार आहेत. बघा, शरद पवार आणि शिंदे एकत्र आहेत की नाहीत त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. एकनाथ शिंदेना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देतात. शिंदे शिंदे म्हणून काय मिळतंय का? शिंद्यांचं शिंद्यांना. ते महादजी शिंदे वेगळे होते, सरदार हे शिंदे वेगळे आहे. त्यांच्यामध्ये आता काय साम्य आहे ते आम्हाला शोधावं लागेल दोन शिंद्यांमध्ये. महादजी शिंद्यांचा इतिहास असा सांगतात की त्यांचे वंशज नंतर ब्रिटिशांना सामील झाले आणि झाशीच्या राणीला संघर्षाच्या वेळी शिंद्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे वारसांनी मदत केली नाही महादजी शिंद्यांनी, असं म्हटलं जातं. इतिहास शोधावा लागेल आम्हाला. त्याच्यामुळे त्या शिंद्यांच्या नावानं या शिंद्यांना जर पुरस्कार मिळाला असेल, योग्य व्यक्तीची निवड केली. जे जागृत देवस्थान आहे, कुठलं राळेगण सिद्धीचं जागृत देवस्थान, अण्णा हजारे अचानक जागृत होतात, तेही विरोधकांवरती बोलतात, मात्र सत्ताधाऱ्यांवरती शब्द काढत नाही. यावरती काय सांगा? नाही, मला वाटतं कालच्या आमच्या अग्रलेखातच हा विषय मी मांडलेला आहे. अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम त्या काळामध्ये केजरीवाल, मनीष सिसोदिया यांनी केलं. नाहीतर अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असं? रामलीला मैदान, जंतर मंतर रोड कधी पाहिला असतं? त्यांनी जो काय त्यावेळच्या आंदोलनाला जो काय आवाका दिला, त्यामुळे अण्णा हजारे हे देशाला माहीत झाले. नंतर ते राळेगणचेच दैवत होतं. पाणी प्रश्नावर काम करत होते, शेतीच्या प्रश्नावर काम करत होते. भ्रष्टाचाराच्या विरुद्धच्या लढाईला जे तोंड फोडलं ते केजरीवाल आणि सिसोदिया यांनी फोडलं आणि अण्णा हजारे त्याचं